एकाच प्रवासात संपूर्ण भूगोल शिकायचा आहे? चला तर मग एका सफरीवर जाऊया. तर ही गोष्ट आहे एका शालेय सहलीची, जी पठारावरून थेट समुद्रापर्यंत जाते. प्रवास सुरू होतोय पूर्वेकडच्या नळदुर्गापासून आणि संपणार आहे पश्चिमेच्या अलिबागला. आणि ही बघा विद्यार्थ्यांची तयारी. सगळं साहित्य सोबत आहे निरीक्षणासाठी आणि नोंदींसाठी. प्रवासाचा पहिला टप्पा आहे पठारावरचा, म्हणजे दख्खनचा कोरडा आणि उंच सखल भाग. नळदुर्गाजवळ जमीन उंच सखल आहे आणि झाडंझुडपं एकदम विरळ आणि काटेरी. इथे ग्रामीण दगडी घरांपासून ते शहरातल्या उंच इमारतींपर्यंतचा बदल स्पष्ट दिसतोय. सुरुवातीला मुख्य पीक आहे कडधान्य, कारण या भागाला पाणी कमी लागतं. पण सोलापूरजवळ आलं की चित्रच बदलतं. सगळीकडे ऊसाची शेती. असं का बरं? याचं कारण आहे पाणी, म्हणजे उजनी धरणाच्या अथांग जलाशयामुळे मिळालेलं सिंचन. आता आपण आलोय प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात, थेट सिंहगडाच्या डोंगराळ भागात. सिंहगडावर आपल्याला एक नवी रचना दिसते, ती म्हणजे डोंगरी किल्ला. हा नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यापेक्षा खूपच वेगळा आहे. इथे जमिनीचा वापर संरक्षणासाठी केलाय. आणि इथली झाडं पण बदलली आहेत. जास्त उंची आणि पावसामुळे आता वेगळी झाडं दिसतायत. इथे एक भारी गोष्ट सापडली. या आहेत देवटाक्या, म्हणजे झऱ्याचं पाणी साठवण्याची सोय. चला तर आता पुढचा टप्पा. आपण घाट उतरून थेट कोकणात जाणार आहोत. बोरघाट उतरताना आजूबाजूला काय काय बदलतंय, चला बघूया. इथे दिसतंय सह्याद्रीचं खरं हिरवंगार रूप. हा आहे पर्वतांचा वाऱ्याच्या दिशेचा भाग. आता जंगलं दाट झाली आहेत, हवेत दमटपणा वाढलाय आणि मुख्य पीक भात शेती दिसतंय. आणि अखेर आपण पोहोचलोय अरबी समुद्राजवळ, जिथे या प्रवासाचा शेवट होतोय. हा तक्ता बघा, तो आपल्याला सांगतो की भूगोल कसा पीक आणि हवामान ठरवतो. याचाच अर्थ जमिनीची रचना, पाऊस आणि आपलं आयुष्य एकमेकांशी जोडलेली आहेत. आता जरा विचार करा, आपल्या भागाचा भूगोल तिथल्या लोकांच्या जगण्याला कसा आकार देतो. विद्यार्थ्यांच्या चांगल्या आकलनासाठी हा अभ्यास तयार केला आहे. याचं संकलन व निर्मिती केली आहे प्रसाद सुरेश वैद्य यांनी.